बीड हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून घमासान सुरूच आहे। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केली, तर आरोप सिद्ध न होता मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य असल्याचं केसरकर यांनी म्हटलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देत नाहीत, वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या। धनंजय मुंडेचा राजीनामा पाहिजे। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे असंही अंजली दमानिया म्हणाल्या। आरोप सिद्ध न होता मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्यामागे राजकारण आहे असं दीपक केसरकर म्हणाले। अशी जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे जर व्यक्ती आमदार आणि मंत्री असेल तर असे लोक जेव्हा जातात अधिवेशनात बसतात याच्या विरुद्ध आपण सगळ्यांनी आवाज उठवून त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा हा मिळाला। ज्यावेळेला पोलीस तपास असतो त्यावेळेला तो निपक्षपातीपणे झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे कुठलाही आरोप जर धनंजय मुंडेंच्यावर सिद्ध झाला नसेल तर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचं कुठलंही प्रयोजन दिसत नाही, कारण कुठल्याही गोष्टीमध्ये शेवटी राजकारण येतं। 3 फरार आरोपींना पकडण्यास उशीर होतोय हे चांगलं नाही, फक्त मालमत्ता जप्त करून चालणार नाही, सूत्रधाराला पकडणं आवश्यक आहे असं रामदास आठवले म्हणाले। आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक लावणाऱ्या अशा पद्धतीची घटना आहे, तर मला वाटतं की जे सूत्रधार आहे त्या सूत्रधारांना पकडणं अत्यंत आवश्यक आहे। जे 4 आरोपी पकडलेले आहेत आणि बाकीचे 3 आरोपी जे आहे त्या 3 आरोपींना एवढा वेळ लागतो आहे ही बाब चांगली नाही आहे। मोठ्या प्रमाणावर वाल्मिक कराडचे बार आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सांगितलंय, उत्पादन शुल्क विभागाकडून देखील माहिती घेणार आहे असं अंजली दमानिया म्हणाल्या। तर मला असं कळलंय की मोठ्या प्रमाणावर काही बार्स हे वाल्मिक कराड यांचे होते, तर त्याची माहिती घ्यायला मी आता एक्साईज ऑफिसमध्ये जाते। दॅट्स आता आपण ते काय करतात ह्याच्याकडे आपलं नक्कीच लक्ष राहील। देवाभावांच्या काठीला आवाज नाही, आरोपींना पकडलं जाईल, फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवावी असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। मला निश्चित खात्री आहे की जसं देवाच्या काठीला आवाज नसतो तसं राज्यामध्ये देवाभावांचं सरकार आहे, त्यांच्याही काठीला आवाज नाही, परंतु न्याय निवाडा मात्र निश्चित होणार आहे। परंतु ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी आणि जास्तीत जास्त शिक्षा खऱ्या अर्थानं अशा प्रवृत्तीच्या लोकांना होणं अत्यंत गरजेचं आहे।